नमस्ते. शंकरराव पाटील यांच्या जयंतीनिमित्तानं कला महाविद्यालय भिगवण यांच्या वतीने आयोजित 3 दिवसीय व्याख्यानमालेचा आजचा समारोपाचा दिवस आहे. शंकरराव पाटील हे इंदापूर तालुक्याचे दैवत होते. इंदापूर तालुक्याच्या मध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं विकासाचं काम केलं त्यामुळे त्यांना विकासाचे शिल्पकार असं म्हटलं जातं. त्यांच्या कार्याचा परिचय तरुण पिढीला, विशेषतः नव्याने राजकारणात येऊ इच्छिणाऱ्या तरुण पिढीला व्हावा या उद्देशाने कला महाविद्यालय भिगवण यांच्या वतीनं इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेब, संस्थेच्या उपाध्यक्षा माननीय पद्मताई भोसले, संस्थेचे सर्व संचालक मंडळ, महाविद्यालय विकास समिती, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर महादेव वाळुंसर यांच्या संयुक्त प्रयत्नातून ही व्याख्यानमाला या ठिकाणी संपन्न होत आहे. या व्याख्यानमालेमध्ये 3 व्याख्यानांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याच्यामध्ये व्याख्यानमालेचे पहिले पुष्प इंदापूर अर्बन बँकेचे माजी चेअरमन माननीय अशोकभाऊ शिंदे यांनी विकासाचे शिल्पकार कर्मयोगी शंकरराव पाटील या विषयावरील व्याख्यानाने गुंफले होते. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालय विकास समितीचे सदस्य सुनील वाघ हे होते. तर व्याख्यानमालेचे उद्घाटक म्हणून माजी सरपंच परागभाऊ उपस्थित होते. व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प ज्येष्ठ पत्रकार तानाजी काळे यांनी गुंफले होते. पुनर्वसनातील कर्मयोगी शंकरराव पाटील यांचे कार्य या विषयावरील दुसरे व्याख्यान संपन्न झाले होते आणि आज आपण या व्याख्यानमालेच्या समारोपीय भागाकडे आपण पोहोचलेलो आहोत. आजच्या समारोपीय पुष्पामध्ये वालचंदनगर येथील डॉक्टर विकास शहा यांचं सध्याच्या जो काही कालखंड आपण पाहतो की सध्याचा जो काळ आहे अत्यंत कठीण काळ आपल्या सर्वांच्यासाठी आहे, तो म्हणजे कोरोना काळ. आणि कोरोना काळामध्ये शारीरिक आणि मानसिक आरोग्याची कशा पद्धतीने जपणूक करावी हा विषय डोळ्यासमोर ठेवून या व्याख्यानमालेचं तिसरं पुष्प वालचंदनगर येथील डॉक्टर विकास शहा यांच्या माध्यमातून गुंफलं जाणार आहे. आजचे वक्ते डॉक्टर विकास शहा यांचा थोडक्यात परिचय मी या ठिकाणी आपणा सर्व ऑनलाईन श्रोतू वर्गांना करून देऊ इच्छितो. विकास शहा हे वालचंदनगर येथील जवळील निर्वांगी या ठिकाणी मागील 40 वर्षाच्या पासून वैद्यकीय सेवा करत आहेत. सेवावृत्ती हा त्यांचा अत्यंत स्थायी भाव आहे. इंदापूर तालुक्याच्या मधील पत्रकारितेच्या क्षेत्रामधले पितामह असं त्यांना म्हटलं जातं, कारण आपण पाहतो की पत्रकारिता किंवा वृत्तपत्र याची फारशी जाण नसताना सुद्धा 40 वर्षाच्या पूर्वी डॉक्टर विकास शहा यांनी पत्रकारितेला सुरुवात केली होती. राज्यातील अग्रगण्य असणाऱ्या दैनिक सकाळ, दैनिक पुढारी या वर्तमानपत्राच्या मध्ये त्यांनी अत्यंत उत्कृष्ट अशा पद्धतीची पत्रकारिता डॉक्टर विकास शहा यांनी केली आहे आणि सध्या ते दैनिक पुण्यनगरी या वर्तमानपत्राच्या मध्ये आघाडीचे पत्रकार म्हणून ते सध्या कार्यरत आहेत. समाजाचे प्रश्न सोडवल्याच्या बरोबरच आपण पाहतो की पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याच्या मध्ये त्यांनी अत्यंत महत्वाचा सहभाग घेतलेला दिसून येतो आणि म्हणून त्यांनी पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य केलं होतं. आपण पाहतो की समाजसेवेची आवड असल्यामुळं विविध विषयांच्या वरती त्यांनी व्याख्याने दिली आहेत. महाराष्ट्रासह गुजरात या महाराष्ट्रासह कर्नाटक या राज्यामधील विविध गावांच्या मध्ये सुमारे 300हून अधिक व्याख्याने डॉक्टर विकास शहा यांनी दिलेली आहेत. पत्रकारितेच्या क्षेत्राच्या बरोबरच आपण असं पाहतो की सांस्कृतिक क्षेत्राच्या मध्येही डॉक्टर विकास शहा यांनी मोठं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे. नाटक असेल, चित्रपट असेल, चित्रपट क्षेत्र असेल, तर या क्षेत्राच्या मध्ये अभिनयाच्या बरोबर दिग्दर्शनाच्या मध्ये त्यांनी मोठी जबाबदारी स्वीकारलेली आपल्याला दिसून येते. साहित्याच्या क्षेत्रामध्ये डॉक्टर विकास शहा यांनी मुसाफिरी केली आहे. 2 कथासंग्रह आणि 1 कविता संग्रह प्रकाशित झाले आहे. अशा पद्धतीचं एक अत्यंत वैद्यकीय क्षेत्र असेल, सांस्कृतिक क्षेत्र असेल, चित्रपट क्षेत्र असेल, पत्रकारिता क्षेत्र असेल, अशा अनेक क्षेत्रांना स्पर्श करणारा असं बहुआयामी व्यक्तिमत्व आजच्या या 3ऱ्या व्याख्यानाचं पुष्प गुंफण्यासाठी आपल्याला लाभलेले आहेत. आणि मी डॉक्टर शहा यांना विनंती करतो
की त्यांनी कोरोना शारीरिक आणि मानसिक आरोग्य या विषयावरील व्याख्यानाला आपण सुरुवात करावी. डॉक्टर विकास शाह यांनी आमच्या विनंतीस मान देऊन या व्याख्यानाला येण्याचं मान्य केलं आणि ते या ठिकाणी आज ऑनलाईन उपस्थित आहेत. त्यांचं मी महाविद्यालयाच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतो आणि त्यांना या व्याख्यानाला शुभारंभ करण्यासाठी विनंती करतो. नमस्कार. हा डॉक्टर साहेब. हा मी सुरू करतो. सुरू करा. मोबाईल फक्त आडवी स्क्रीन करा म्हणजे व्यवस्थित दिसेल. दिसतोय दिसतोय हा दिसतंय. थोडं मूवमेंट अजून प्लस खाली होतं थोडं. हा एक थोडं वर घ्या मोबाईल सांगितलं थोडा होतं. हॅलो शाह सर, मोबाईल रोटेट करता का पूर्ण? हॅलो शाह सर, मोबाईल रोटेट करा. रोटेट आडवा करा. आडवा मोबाईल म्हणजे फुल स्क्रीन दिसेल. ओके, नो प्रॉब्लेम. थोड़ी क्लैरिटी के लिए ओके. हा डॉक्टर साहेब सुरू करा. आले दिवस बोला. हा डॉक्टर साहेब बोला. परत का आहेत तिथं नाही लेफ्ट साईड. एक 2च मिनिटांमध्ये डॉक्टर शाह जॉईन होत आहेत. मला डॉक्टर श्याम सरांचा नंबर शेअर करा. वरती कोकण मंत्री श्याम डॉक्टरचा नंबर सेंड करा. बोला.
लेट झाले त्यांना माहित नाही चुकून बोलत राहील तसं त्यांना वाटत चालू आहे. आपण अनम्यूट करा की. हा. 98 22 56 75 47. टाकलं ना रेंज गेली म्हणते दर्शकांची. इथं आपण online नमस्कार. डॉक्टर विकास शहा यांच्याकडे थोडीशी टेक्निकल अडचण आल्यामुळे काही सेकंदामध्ये ते पुन्हा आपल्याला भेटायचे, तरी आपण कुणी लेट होऊ नये. खरं तर कर्मयोगी भाऊंचं इंदापूर तालुका आणि महाराष्ट्राच्या विकासामध्ये फार मोठं योगदान आहे आणि म्हणून भाऊंना जर खऱ्या अर्थाने आठवायचं असेल तर त्यांच्या कामाचा कुठंतरी आढावा झाला पाहिजे, त्यांच्या कार्याची नव्या पिढीला ओळख झाली पाहिजे आणि अशा वैचारिक प्रबोधनाच्या माध्यमातूनच भाऊंना खऱ्या अर्थाने अभिवादन केलं पाहिजे. या भूमिकेतून कला महाविद्यालयाने कर्मयोगी व्याख्यानमालेचं आयोजन केलेलं आहे. त्यामध्ये पहिल्या दिवशी विकासाचे शिल्पकार कर्मयोगी शंकररावजी पाटील भाऊ या विषयावर इंदापूर अर्बन बँकेचे माजी चेअरमन अशोक भाऊ शिंदे यांनी मार्गदर्शन केलं. भाऊंच्या कार्याचा अतिशय चांगल्या पद्धतीने आढावा अशोक भाऊंनी या ठिकाणी घेतला. खऱ्या अर्थाने विक्रीकर अधिकारी मधून निवड झालेली असून सुद्धा आणि वकिली सारखा व्यवसाय असून सुद्धा स्वतःच्या प्रपंचाची फक्त वकिली न करता समाजाची वकिली करायची, लोकांचे प्रश्न सोडवायचे, या भूमिकेतनं भाऊंनी या ठिकाणी काम केलं. एक त्यागी वृत्ती असलेला, तत्पर असलेला अशा प्रकारचा हा खऱ्या अर्थाने लोकनेता होता. अशा प्रकारची भूमिका माननीय अशोक शिंदे यांनी मांडली. त्यानंतर त्या कार्यक्रमामध्ये महाविद्यालय विकास समितीचे सदस्य सुनील वाघ सर यांनी अध्यक्षीय समारोपामध्ये त्यांच्या प्राथमिक शिक्षकांच्या पतसंस्थेला उभं करण्यासाठी भाऊंनी कशा प्रकारे जागा उपलब्ध करून दिली आणि त्यांच्या पतसंस्थेची भरभराट होण्यामध्ये भाऊंचा कसा महत्वाचा वाटा होता हे सगळं मांडलं. कालचे दुसरे पुष्प लोकसत्ताचे पत्रकार, ज्येष्ठ पत्रकार तानाजीराव काळे यांनी गुंफलं. त्यांनी पुनर्वसनातील भाऊंचं योगदान या विषयावरती मार्गदर्शन केलं. खरं तर पुनर्वसन हा अत्यंत काय म्हणूयात अवघड विषय असतो, कारण शेवटी माणसं पुनर्वसन आपण कशाचं करू शकतो, तर पुनर्वसन आपण आर्थिक गोष्टींचं करू शकतो. ते 100% पुनर्वसन करणं आपल्याला शक्य नसतं, परंतु भाऊंनी या पुनर्वसित भागातील लोकांच्या अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला आणि खऱ्या अर्थाने लोकांना न्याय दिला. अशा प्रकारची भूमिका त्यांनी याच्यातनं मांडलेली आहे. ते स्वतः पुनर्वसित असल्यामुळं त्यांना त्या वेदना जवळून माहिती होत्या आणि म्हणून भाऊंचे योगदान त्यांच्या लक्षात आलेलं होतं. तर अशा प्रकारची ही व्याख्यानमाला, आज या व्याख्यानमालेचं तिसरं पुष्प डॉक्टर विकास शहा गुंफणार आहेत. डॉक्टर साहेब या ठिकाणी जॉईन झालेले, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन करावं. धन्यवाद. डॉक्टर साहेब अनम्यूट करा, तुमचं म्यूट आहे. फोनवर सांगायला
हा अनम्यूट करा डॉक्टर साहेब. आपल्या इथून ऍडमिन मध्ये अनम्यूट करते. माईक ऑन करा साहेब. हा माईक ऑन करा तुमचा. तुम्ही करा की मग. इथून चालू करा माहिती त्यांना. येतो आवाज येतोय? आवाज येतोय? हो हो येतो ना आवाज? हो येतो. हा डॉक्टर साहेब येतोय आवाज. सर आवाज येतोय? मी दिसतोय व्यवस्थित? हा दिसताय माझा नमस्कार पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हा दिसताय तुम्ही आता सुरू करा. कर्मयोगी शंकररावजी पाटील यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण एक अत्यंत चांगला उपक्रम हातामध्ये घेतला. आवाज जाते नेटवर्क होते क्लोज त्यांच्याकडे. हॅलो हॅलो, हा येतोय आता आवाज. येतोय ना आवाज? येतोय. दिसतोय मी? हा बोला दिसताय. नमस्कार. नमस्कार नमस्कार बोला करा सुरू. महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या व्यक्तिमत्वानं एक गांधीवादी नेता म्हणून अखंडपणानं जवळजवळ 50 वर्ष ज्यांच्या कर्तृत्वानं संपूर्ण महाराष्ट्र जो असा भारावून गेला, त्या शंकररावजी पाटील भाऊ यांच्या जयंतीच्या निमित्तानं भिगवण महाविद्यालयानं घेतलेला हा उपक्रम अतिशय चांगला आहे. तो संस्कारक्षम असल्यामुळं आणि तो लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी नवीन तंत्राचा अवलंब करून आपण त्यापर्यंत पोहोचतो आहोत. मी पहिल्यांदा अभिनंदन करतो सर्व कॉलेजच्या प्राचार्यांचं, सर्व प्राध्यापकांचं, ज्या ठिकाणी त्या ठिकाणी काम करणाऱ्या सर्वच असलेल्या कर्मचारी वृंदांचं मी पहिल्यांदा मनपूर्वक अभिनंदन करतो. चौरे सरांचं मी प्रामुख्याने या ठिकाणी अभिनंदन करतो. त्यांनी संपर्क साधत असताना मला विषयाचं बंधन नाही सांगितलं, पण ते मात्र म्हणाले की चालू विषयाशी संबंधित असलेला कोणताही विषय आपण घ्या आणि त्या विषयावरती मार्गदर्शन करा, अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं. मला चौरे सरांच्या बरोबर सगळ्यांचंच अभिनंदन करायचंय. आपण आज तिसरं पुष्प आणि अखेरचं पुष्प गुंततो आहोत. 2 पुष्पामध्ये अशोक भाऊ शिंदेंनी भाऊंच्या कर्तृत्वाबद्दल, त्यांच्या नेतृत्वाबद्दल, त्यांच्या असलेल्या असामान्य अशा व्यक्तिमत्वाबद्दल आपल्याशी सुसंवाद साधला.
काल तानाजी काळे यांनीही अतिशय चांगल्या पद्धतीने सुसंवाद साधत असताना त्या परिसरामध्ये प्रामुख्यानं जो प्रश्न ज्वलंत आहे आणि ज्या प्रश्नासाठी भाऊंनी अखेरपर्यंत लढा दिला, काम केलं, लोकांचे प्रश्न सोडवले, त्यात तो विषय तानाजी काळेंनी मांडला पुनर्वसनाचा. मला फार आनंद वाटतो. ते दोन्ही विषय आणि आजचा विषय हे लोक उपयुक्त आहेत. लोकांच्या पर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीने हे विषय पोहोचवत असताना लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ज्यांनी अखंडपणानं कर्तृत्व केलं, अखंडपणानं काम केलं, अखंड आयुष्य वेचलं, त्या भाऊंच्या जयंतीच्या निमित्तानं होत असलेल्या या व्याख्यानमालेमध्ये हे जे काही चांगले विषय हाताळले जात आहेत त्याबद्दल मला प्रामुख्यानं कौतुक वाटतं. आज आपण हे तिसरं पुष्प आणि अखेरचं पुष्प गुंफत असताना भाऊंच्या कर्तृत्वाचा उल्लेख तर करतोच आहोत, परंतु प्रामुख्यानं मला हर्षवर्धन पाटील साहेबांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करायचंय. हे भाऊंचं कर्तृत्व आपण सांगत असताना त्यांचा संस्कार, त्यांचेच विचार आणि त्यांचं सगळं कर्तृत्व पुढे घेऊन जातो आहोत आणि लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी माननीय माजी मंत्री हर्षवर्धन पाटील साहेब आपल्या कुटुंबासह याच्यामध्ये सहभागी होत आहेत. या गोष्टीचा मला फार मनापासून कौतुक वाटतं, आनंद वाटतो. वेगवेगळा माझा परिचय देत असताना वेगवेगळे विषय आपण मांडलेत. मला त्याच्याबद्दल काही एक आनंद वाटतो की आपण माझा परिचय देत असताना आपण सामाजिक विषयाचं भान हे सगळ्यात महत्वाचं माझ्यापाशी आहे अशा पद्धतीचा उल्लेख केला. मी मनापासून आपला या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आजचं पुष्प जे आहे त्या पुष्पामध्ये आजच्या या तिसऱ्या विषयामध्ये आपण प्रामुख्यानं कोरोना विषयाच्या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. कोरोना, शारीरिक आणि मानसिक आरोग्य असा विषय आपण चर्चा करणार आहोत. व्याख्यान किंवा त्याच्याबद्दलची चर्चा हे सगळं बाजूला ठेवून आजचा जो ज्वलंत प्रश्न आहे कोरोनाचा, त्या विषयावरती आपण या ठिकाणी लोकांची शारीरिक आणि मानसिक स्थिती आज काय आहे याच्यावर चर्चा करतो आहोत. मित्रांनो, सगळ्यात प्रामुख्यानं जर कोरोना विषयाचा विचार केला तर कोरोनाबद्दल समज आणि गैरसमज फार मोठ्या प्रमाणावरती पसरलेले आहेत. आपण वर्षापूर्वी कोरोनाची सुरुवात झाली असं म्हणतो आपण. 1 वर्षापूर्वी म्हणजे गेल्या मार्च महिन्यामध्ये कोरोनाने हाहाकार माजवला. एका छोट्याशा ठिकाणाहून सुरुवात करता करता बघता बघता अखंड विश्व व्यापलं. अनेक देशांमध्ये त्याने हाहाकार माजवत असताना अनेकांचे बळी घेतले आणि छोट्या प्रमाणामध्ये सुरुवात झालेला हा विषय जागतिक दृष्टीने अतिशय महत्वाचा ठरला आणि आजही तो विषय तितकाच महत्वाचा आहे. संपला म्हणत असताना कोरोनाने पुन्हा एकदा विक्राळ असं विक्रमी असं स्वरूप धारण करायला सुरुवात केली आहे आणि मग कितीही काळजी घेतली तरी हा आपल्यामधून जाणार नाही अशा पद्धतीचा एक मनामध्ये आता विचार येऊ लागलेला आहे. पण मात्र त्या कोरोनाच्या या सगळ्या भीतीपोटी आता हतबल व्हायचं का, निराश व्हायचं का, गळाटून जायचं का, त्या कोरोनाच्या मुळे आपल्यावरती येणाऱ्या संकटावरती मात करू शकत नाही अशा पद्धतीचं नैराश्य मनामध्ये आणून आता घाबरून जायचं का, अशा पद्धतीचे विचार आता आपल्याला समोर येऊ लागलेले आहेत. मित्रांनो, कोरोनाच्या बद्दलची सुरुवात ज्या वेळेला झाली त्यावेळेला अनेक प्रकारचे आरोप आणि प्रत्यारोप झाले. ते काय आरोप होते, कोणते आरोप होते, कसे आरोप होते या विषयामध्ये जास्त जायचं नाही. चीनने कोरोना आणला असं आपल्याला पहिल्यांदा एक आपल्या मनामध्ये विचार आला. चीनने कोरोना आणला, चीनने या पद्धतीचं जगावरती राज्य करण्यासाठी अशा पद्धतीची दुष्प्रवृत्ती निर्माण केली असं आपल्याला सांगण्यात आलं किंवा म्हणण्यात आलं किंवा वृत्तपत्रांमधून आणि मीडियामधून आपल्याला तशा पद्धतीची चर्चा झाली. पण कोरोना कुणी आणला, कसा आणला, का आणला याच्यापेक्षा आपल्यापर्यंत जेव्हा पोहोचला त्यावेळेला कोरोना इतका भयानक झालेला होता. देशामध्ये पुण्यामधून सुरुवात झाली आणि पुण्यामधून बघता बघता संपूर्ण राज्य, देश संपूर्ण व्यापला गेला. आणि मग असं असताना सुद्धा त्याच्यावरती सगळी यंत्रणा काम करत असताना कोरोनाने संपूर्ण जग थांबवलं. संपूर्ण जग थांबवलं. एक प्रकारची अशा पद्धतीची व्यवहार थांबले गेले. माणूस माणसाजवळ येईनासा झाला. आपल्या विचारांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची विकृती येऊ लागली आणि मग कोरोना असा झाला की तो रोग असण्यापेक्षा सुद्धा सामाजिक परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणावरती संकट येतंय का काय अशा पद्धतीचा विचार झाला. पण त्याच वेळेला एक गोष्ट सांगतो, अनेकांनी असंही सांगितलं कोरोना 18 साली येऊन गेला, कोरोना 19च्या सुरुवातीला येऊन गेला, कोरोना यापूर्वी सुद्धा येऊन गेला.
कुणी त्याचा धंदा करण्यासाठी कुणी म्हणाले की हे औषध घेऊयात, ते औषध घेऊयात, असं घेऊयात, तसं घेऊयात. स्वच्छतेबद्दल सांगितलं गेलं. कोरोना 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 लोकांच्या मध्ये आज कोरोना अशा पद्धतीने आला की कोरोना शब्द दिवसभराच्या बाकीच्या सगळ्या शब्दांबरोबर अविभाज्य असा भाग झाला. आणि मग कोरोना हा शब्द लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत आणि फार वयस्कर लोकांपर्यंत कोरोनाने संपूर्ण जीवन व्यापलं गेलं आणि आपल्याला मोठ्या प्रमाणात विचार करायची वेळ आली. म्हणूनच आज कदाचित चौरे सरांनी हा विषय आपल्या समोर दिला आपल्याला की कोरोना शारीरिक आणि मानसिक दृष्टीने त्याच्यावरती आरोग्याच्या दृष्टीने काय विचार करता येईल. मित्रांनो, कोरोनाच्या बद्दल आपण विचार करत असताना प्रामुख्याने एक गोष्ट आपल्या समोर लक्षात आली पाहिजे. कोरोना हा रोग म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो आहोत, पण कोरोना ग्रामीण भागामध्ये ज्या वेळेला लोकांना होतो तेव्हा मी पाहतो आहे, प्रॅक्टिसमध्ये पाहतो आहे, कोरोना बद्दलच्या अंधश्रद्धा सुद्धा तितक्याच वाढीला लागलेल्या आहेत. कोरोना आला, कुणीतरी म्हणतंय आम्हाला बाहेरची बाजू झाली, कुणीतरी म्हणतंय आम्हाला अमुक एक झालं, कुणीतरी म्हणतंय कुणीतरी देव घातला, कुणीतरी म्हणतंय कुठून तरी एखादा पापाचा फार मोठ्या प्रमाणावरती वातावरण पेटलं. अशा पद्धतीचे विचार वेगवेगळ्या पद्धतीचे, जसा माणूस तसा विचार, जसा माणूस तसं कोरोना बद्दलचा वेगळा विचार अशा पद्धतीने घडू लागलं. आणि मग हे घडत असताना कोरोनाबद्दल सोनियाला बरोबर काय हे घडत असताना कोरोनाबद्दलचा विचार आपण आपल्या समोर मांडत असताना मानसिक एक प्रकारचं दडपण आपल्या संपूर्ण व्यक्तीपासून ते समाजापर्यंत सगळ्यांवरती येऊ पाहतंय का काय, अशा पद्धतीच्या घटना घडू लागल्या. विचार करा मित्रांनो, कोरोना आला, कोरोनाने संपूर्ण व्यापलं, कोरोनाने आपल्याला मानसिक दृष्ट्या हतबल करून सोडलं. आणि मग कोरोनाने असं एक झालं की कोरोना 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 औषध सापडेना, त्याच्याबद्दलचं काय असेल ते मध्ये असं हे काही आहे ना, तिकडून लिंक हे झाली का? नाही कनेक्टेड आहे, तुम्ही चालू मग हे नाही ते फक्त वेगवेगळे लोक कनेक्ट होत आहेत ना. हा अच्छा बर. अशा पद्धतीने कोरोनाबद्दल सगळ्या पद्धतीचा हा सगळा विचार आपल्या समोर येतोय. सर, आपल्याला प्रामुख्यानं मित्रांनो एक गोष्ट सांगू शकतो, कोरोना शारीरिक दृष्टीने पहिल्यांदा विचार करूयात आपण, मानसिक दृष्टीने त्याच्याबरोबर विचार करूयात. कोरोनाबद्दल बोलत असताना शारीरिक दृष्ट्या कोरोना हा सुरुवातीच्या काळामध्ये ज्या देशामध्ये पसरला त्या देशामध्ये पहिल्यांदा सांगण्यात आलं की कोरोना हा तरुणांच्या पेक्षा, कोरोना हा मुलांच्या पेक्षा वयस्कर लोकांच्या वरती अति लवकर, झपाट्यानं आणि अतिशय वेगानं तो कोरोना परिणाम करतोय, असं पहिल्यांदा शरीराच्या बाबतीमध्ये आपल्याला लक्षात आलं. म्हणून 50च्या पुढच्या लोकांना, 60च्या पुढच्या लोकांना कोरोनाची मोठ्या प्रमाणावर लागण होते आणि कोरोनाचा संसर्ग वाढत असताना, त्या लोकांच्या वरती मोठा अटॅक होत असताना त्यांच्या जीवाला जास्त मोठा धोका आहे असं सुरुवातीला आपल्याला सांगण्यात आलं. बरोबर आहे. काही देशांमध्ये असंही पाहिलं आपण, इटली सारख्या देशामध्ये कोरोनाची संख्या वाढत असताना 45, 50च्या 60च्या पुढचे अनेक लोक दिवसात हजारोच्या संख्येने बळी गेले आणि त्यात तो आकडा वयांचा मोठा होता. सांगत असताना आपल्याला असं सांगण्यात आलं की कोरोनासाठी प्रतिकार शक्ती ज्यांच्या अंगामध्ये चांगली आहे त्यांचा बळी जाणार नाही, ज्यांच्या अंगामध्ये प्रतिकार शक्ती कमी आहे त्यांचा पहिल्यांदा बळी जाईल, असं आपल्या समोर चित्र निर्माण केलं गेलं. इटली सारख्या देशामध्ये लाखोच्या संख्येने बळी गेले आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती वय झालेल्या लोकांचे, म्हणजे थोडक्यात आपण वयोवृद्ध लोकांचा मोठ्या प्रमाणावरती संख्या होती, तरुणांची संख्या कमी होती. तसाच पुढच्या काळामध्ये आपण असं पुढे टप्प्याटप्प्याने पुढे जात असताना लक्षात आलं की ज्यांना वेगवेगळ्या प्रकारचे अगोदरच आजार आहेत, आपण पाहिलं की ज्यांना डायबिटीस आहे, ज्यांना बीपी सारखा त्रास आहे, ज्यांना हार्टच्या सारखे त्रास आहेत, ज्यांना शारीरिक दृष्ट्या पहिलंच काही अपंगत्व आहे, अशा लोकांना कोरोनाने पहिल्यांदा अटॅक केला आणि कोरोनाने हतबल झाले. कोरोना ज्यावेळेला येत असताना त्याच्या लक्षणाबद्दल सगळ्यांच्या मनामध्ये संभ्रम सुरुवातीला होता. थोड्या प्रमाणामध्ये मलेरिया सारखी परिस्थिती होते का काय, ताप येतोय, सर्दी होते, पडसं होतंय, घसा दुखतोय आणि तो करत असताना 12 ते 13 दिवसामध्ये कोरोना छातीपर्यंत येऊन पोहोचतोय आणि छातीमधली सगळ्यात मोठी जी आपली श्वासाचा जो सगळा यंत्रणा आहे त्याच्यावरती अटॅक करून कोरोना निमोनिया सारख्या परिस्थितीमध्ये जातोय आणि तो आटोक्याचा बाहेर गेला की निमोनियाची शेवटची स्टेज आणि त्यानंतर कोरोनाचा बळी,
अशा पद्धतीची सगळी ती कोरोनाची स्थित्यंतर आहे. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, कोरोना सुरुवातीला घशामध्ये अटॅक करतो असं आपल्याला सुरुवातीला सांगण्यात आलं, पण ज्या वेळेला नंतर पुढच्या काळामध्ये आलं, खोकल्यापासून सुरुवात होते, तापापासून सुरुवात होते, थंडीपासून सुरुवात होते आणि शारीरिक दृष्ट्या तो कोरोना आटोक्यात नाही आला तर तो पटकन छातीवरती अटॅक करतो. हे आपण सगळं पाहिलं जरी असलं तरी सुद्धा याच्यामध्ये जो वयाचा भाग होता, सुरुवातीला वयोवृद्ध लोकांच्याकडे, पण नंतरच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल की तो तरुणांच्या मध्ये सुद्धा तितका झपाट्यानं पसरू लागला. आणि मग लक्षात आलं 30-35चा माणूस असू द्या, 40-45चा माणूस असू द्या, त्याच्यावरती सुद्धा कोरोनाचा अटॅक होऊ लागला आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा बळींची संख्यामध्ये त्यांच्या सुद्धा ती सुद्धा मंडळी जास्त दिसू लागली. मग वयाचं बंधन कोरोनाने पाळलं का? नाही. कोरोना कोणत्याही वयामध्ये होऊ लागला हे आपल्याला पुढच्या काळामध्ये लक्षात आलं. सुरुवातीच्या काळामध्ये कोरोनाच्या संदर्भामध्ये गव्हर्नमेंटनी म्हणजे सरकारने, भारत सरकारने दक्षता घेत असताना आपल्याला लॉकडाऊन सारखे काही यंत्रणा आपल्या समोर उभी केली की त्याच्यामुळे कोरोनाचा संसर्ग कमी होईल म्हणून. त्यानंतर प्रामुख्यानं आपल्याला कोरोनाच्या संदर्भात सांगण्यात आलं, गर्दी करू नका, तो संसर्गजन्य आहे, एकापासून पटकन दुसऱ्याला होईल, श्वास घेता घेता दुसऱ्याला अटॅक होईल, अशा पद्धतीने आपल्याला सांगण्यात आलं. आणि म्हणून लॉकडाऊनच्या स्थितीमध्ये घर सोडू नका, घरातच राहा, घरातून बाहेर पडू नका, बाजार बंद करण्यात आले, दवाखान्यामध्ये फक्त गर्दी करू नका म्हणून दवाखान्यामध्ये प्रामुख्यानं काही विभागच चालू ठेवण्यात आला, शाळा बंद करण्यात आले, महाविद्यालय बंद करण्यात आली, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका असं सांगत असताना मोठे समारंभ, धार्मिक स्थळं सगळी बंद करण्यात आली. ज्या ज्या ठिकाणी 10, 15, 20 पासून ते हजारो आणि लाखोच्या संख्येने गर्दी होते असे सगळ्याच्या सगळी यंत्रणा गेल्या वर्षभरामध्ये मोडकळीला आली. आणि म्हणून कोरोनाचा संसर्ग रोखण्यामध्ये कदाचित आपल्याला थोड्याफार प्रमाणामध्ये यश आलं. आपण असं पाहिलं असेल की आपल्याला या भारतीय संस्कृतीमध्ये सगळ्यात प्रामुख्यानं आपण पाहिलं, सगळ्या समारंभ प्रिय आहे माणूस, परंतु समारंभाच्या नंतर हे सगळं टळल्यानंतर कोरोना भारतामध्ये कमी प्रमाणामध्ये अटॅक होऊ लागला. इतर देशांच्या तुलनेमध्ये भारतामध्ये त्याची आपल्याला बळींची संख्या कमी आपल्याला आढळून येऊ लागली. मित्रांनो, प्रामुख्यानं एक गोष्ट लक्षात घ्या, गव्हर्नमेंटनी काही अनुभवातून या सगळ्या गोष्टी केल्या. गव्हर्नमेंटनी, भारत सरकारने हा निर्णय घेत असताना सगळ्या गोष्टींचा विचार केला. आपल्याला शारीरिक दृष्ट्या आपल्याला होत असलेल्या त्रासामधून लोकांना मुक्त करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे रुग्णालय, त्या ठिकाणी उपचार, मोठ्या मोठ्या दवाखान्यांमध्ये वेगवेगळी कोरोना सेंटर्स निर्माण केली गेली. शारीरिक दृष्ट्या ज्या वेळेला कोरोना आपल्यावरती अटॅक करतो आहे आणि एकापासून दुसऱ्याला होतोय म्हणून जे जे तज्ञांची मतानुसार शक्य आहे ते सगळ्या पद्धतीचे आपल्याला सरकारने काळजी घेतली. पण मग कोरोना थांबला का? कोरोना तेवढ्या रोखला गेला का? तर नाही. त्याचं कारण असं की कोरोना हा नंतरच्या काळामध्ये संसर्गापासून पुढे होत असताना तो एक सार्वजनिक स्वरूपामध्ये अटॅक मध्ये त्याचा परिणाम व्हायला लागला. सार्वजनिक स्वरूपामध्ये कोरोना येऊ लागला, हवेमधून सुद्धा कोरोना येऊ लागला आणि तज्ञांनी अक्षरशः हतबल झाल्यासारखी परिस्थिती मधल्या काळामध्ये निर्माण झाली. शरीरावरती अटॅक करतो आहे असं कोरोना लक्षात आल्यानंतर ज्या वेळेला काही डॉक्टरांनी त्याच्यावरती संशोधनाला सुरुवात केली, वेगवेगळ्या पातळीवरती संशोधन होत असताना प्रामुख्यानं एक रेमडेसिवीर सारखं इंजेक्शन, ज्या इंजेक्शनला कधीतरी मागच्या काळामध्ये दुसऱ्या आजारासाठी वापरलं जात होतं आणि अतिशय महाग होतं, ते इंजेक्शन याच्यासाठी लागू पडतं का काय असं सुरुवातीला आलं. गमतीचा भाग त्याच्यामध्ये दुसरा असा आहे, कोरोना आला त्याच्यामध्ये अमेरिकेच्या अध्यक्षांसारख्या मोठ्या व्यक्तीने एक लॅरिगो सारखी गोळी जी मलेरियासाठी वापरली जाते ती गोळी याच्यावर लागू पडते असं सांगितलं गेलं आणि संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रामध्ये एक प्रकारचं हास्यास्पद अशी स्थिती निर्माण झाली. त्या व्यक्तीचं कदाचित चुकीचं नसेल किंवा बरोबर असेल त्या विषयात आपल्याला जायचं नाहीये किंवा आपण कोणालाही काही याच्याबद्दल आपली मतांतर देत नाहीये. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की लोकांच्या मध्ये वेगवेगळे संभ्रम निर्माण झाले, ते मोठ्या व्यक्तीपासून छोट्या व्यक्तीपर्यंत सगळ्यांच्या मध्ये संभ्रम निर्माण झाले. लोकांनी सुरुवातीच्या काळामध्ये ज्या वेळेला कोरोना शरीरावरती अटॅक करतो आहे असं लक्षात आल्यानंतर काही वेगवेगळ्या पॅथीनी, आयुर्वेद असेल, होमिओपॅथी असेल, नॅचरोपॅथी असेल, त्यांच्या विषयातल्या तज्ञांनी त्याच्यामध्ये आपलं काम करायला सुरुवात केली आणि प्रत्येकाने आपापली मतं मांडायला सुरुवात केली. आणि मग याचा परिणाम असा झाला
शरीरावरचा अटॅक त्याचा होतोय तो आपल्या लक्षात येतोय असं लक्षात आल्यानंतर कोरोनाच्या संदर्भामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये मतांतर झाल्यानंतर गव्हर्नमेंटनी एक काही कायदे निर्माण केले, ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं काही आपण जी मोठ्या प्रमाणावर सेंटर्स निर्माण केली कोरोना मुक्तीसाठी, त्या सेंटर्स मध्ये त्याचा अंमलबजावणी करण्यात आली. म्हणजे त्याच्यात प्रामुख्यानं लक्षात घ्या, मास्क वापरणं, सॅनिटायझर वापरणं, स्वच्छता ठेवणं आणि वेगवेगळ्या पातळी कुठेही गर्दीत न मिसळणं आणि क्वारंटाईन राहणं, असे वेगवेगळे नियम आपल्याला करण्यात आलं. क्वारंटाईन म्हणजे काय आहे? भारतीय संस्कृतीचा सगळ्यात मोठा भाग आहे. आजार झाला थोडस दूर राहा आणि इतरांना संसर्ग व्हायला नको अशा पद्धतीची काळजी घ्या, म्हणजे क्वारंटाईन राहा. काय त्याच्यामध्ये वेगळं आपण नव्याने काही केलं असं नाहीये. पण एक गोष्ट मात्र प्रामुख्यानं आपल्या लक्षात आली असेल, कोरोनाने घरापासून ते समाजापर्यंत, देशापासून ते राज्यापर्यंत, गावापर्यंत सगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा चेंज आणला. कोरोनाचा शारीरिक अटॅक होत असताना सुरुवातीच्या काळामध्ये कोरोनावरती उपचार करत असताना डॉक्टर सुद्धा गोंधळलेले होते, हे प्रामाणिकपणे कबूल केलं पाहिजे. कोरोनाचं निदान, कोरोनाच्या बद्दलच्या तपासण्या, कोरोनाच्या बद्दलची उपचार पद्धती याच्याबद्दल डॉक्टरांच्या मध्ये सुद्धा, तज्ज्ञांच्या मध्ये सुद्धा गोंधळलेली स्थिती होती. म्हणून तज्ज्ञांची मतं पण तज्ज्ञांची मतं सुद्धा सगळी एक निष्कर्षाप्रत यायला काही काळ जावा लागला. त्यावेळेला त्या कोरोनाच्या संदर्भामध्ये आज आपण असं पाहतो आहोत, म्हणजे जी सुरुवातीची गंभीर परिस्थिती होती, सुरुवातीच्या काळात लाखोच्या संख्येनं जे कोरोनाचे रुग्ण होते, त्याचं प्रमाण आजही कदाचित त्याच संख्येने असतील, परंतु बरं होण्याचं जे प्रमाण आहे, आजारातून मुक्त होण्याचं जे प्रमाण आहे, आज आपण जवळजवळ 98.5% टक्क्यावरती बरं होण्याचं प्रमाण आलेलं आहे. फक्त 1 ते 1.5% आता रुग्ण त्याच्यामधून आता आपण वाचू शकणार नाहीत अशी परिस्थिती आहे. पण आपण इतकं मोठ्या प्रमाणावर यश मिळवलेलं आहे. कोरोनाच्या संदर्भात शारीरिक दृष्ट्या तपासणीच्या संदर्भात आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या तपासण्या करत होतो. मात्र एक गोष्ट प्रामुख्यानं आपल्याला लक्षात आली असेल, कोरोनासाठी गव्हर्नमेंटने ज्या ठिकाणी आपल्याला तपासणीची केंद्र दिली होती, त्या ठिकाणी सुद्धा परिस्थिती आपल्याला वेगवेगळी अशी दाखवते. मी खाजगीमध्ये हॅलो, हा डॉक्टर साहेब, येतोय आवाज तुमचा? एक अर्धा तास हॅलो, हॅलो डॉक्टर साहेब, हॅलो. नाही कट झाला. हॅलो, नाही त्यांना रेंज त्यांना. हॅलो, हा डॉक्टर साहेब, आवाज येत नाही तुमचा. हॅलो, बोलला तरी चालेल. हॅलो, हा आता येतोय आवाज. येतोय का? काय व्हायला लागलंय, नेटचं कनेक्शन कमी जास्ती होत आहे. हा बोला, आता बोला. येते. हा. ते कोरोनाच्या संदर्भामध्ये आपण बोलत होतो, चर्चा करत होतो. कोरोनाच्या संदर्भामध्ये शारीरिक दृष्ट्या ज्या स्थित्यंतर घडली त्या संदर्भामध्ये आपण आतापर्यंत बोललो. सगळ्या तपासण्याच्या संदर्भामध्ये बोललो. परंतु या सगळ्या तपासण्यांमध्ये आता खूप परिस्थिती चांगली आहे.
आज आपण पाहिलं असेल तर कोरोनाच्या तपासण्या पूर्वी शहरामधून, प्रामुख्याने पुण्यामधून किंवा मुंबई सारख्या शहरामधून होत होत्या. आज ग्रामीण भागामध्ये आपण इंदापूर सारख्या ठिकाणी सुद्धा किंवा इंदापुरातले बाकीचे जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत त्या ठिकाणी सुद्धा कोरोनाच्या तपासण्या व्यवस्थित होतात, चांगल्या होतात, निश्चितपणाने निष्कर्षप्रत होतात आणि उपचाराला सुद्धा ताबडतोब संधी मिळते, उपचार सुद्धा चांगल्या पद्धतीने होतात. म्हणून शारीरिक दृष्ट्या जो कोरोना आहे तो कोरोना आता जरी भीतीदायक राहिलेला नसला तरी काळजी घेण्याच्या परिस्थिती मात्र कोरोना आहे. कोरोना इथून पुढच्या काळात कायमच जाईल का, तर अशी परिस्थिती आता आपल्याला वाटू लागलेली आहे. कोरोना जसा मलेरिया होतो, जसा फ्लू होतो, जसं सर्दी पडसं होतं, तसंच पुढच्या काळामध्ये छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये कोरोनाचं सगळं संक्रमण राहील आणि या संक्रमणामध्ये मात्र उपचार चांगले मिळतील आणि कोरोना लवकर बरा होईल, अशा पद्धतीची परिस्थिती आहे. कोरोनाने आपल्याला काय शिकवलं सामाजिक दृष्टीने विचार केला असेल तर कोरोनाने आपल्याला खूप चांगल्या गोष्टी सुद्धा दिल्या. आज कोरोनाने आपल्याला स्वच्छतेचं महत्व पटवून दिलं. कोरोनाने मास्क वापरण्याच्या संदर्भामध्ये आपल्याला चांगले निसर्गामधले वेगवेगळ्या प्रकारचे जे काही विषाणू आहेत, जंतू आहेत, त्यांच्यापासून तुम्ही आता सावध राहा, अशा पद्धतीची शिकवण आपल्याला कोरोनाने दिली. म्हणून आपण जर विचार केला असेल तर मानसिक दृष्ट्या जर आपण विचार केला तर कोरोना हा जरी गंभीर स्वरूपाचा आजार म्हणून आपण पाहत असलो तरी कोरोनामुळं मानसिक दृष्ट्या आपण आता इथून पुढच्या काळामध्ये स्वतःला सांभाळावं अशा पद्धतीची शिकवण देणारा भाग झाला. म्हणजे मानसिक दृष्ट्या आपल्याला निश्चितपणानं असं जाणवून दिलं कोरोनाने, अरे स्वच्छता हीच आपल्या आयुष्यातली महत्वाची गोष्ट आहे. स्वच्छता ठेवाल तर निश्चितपणानं स्वतःला आणि समाजाला तुम्ही वाचवू शकाल. स्वच्छता ठेवाल तर निश्चितपणानं कोरोनासारखे असे कितीही आजार येऊ द्या, आपण त्याच्यामध्ये वाचवू शकू, अशा पद्धतीची शिकवण आपल्याला कोरोना दिली. आपल्याला लक्षात आलं असेल निसर्गामध्ये जे प्रदूषण होत आहेत ना वेगवेगळ्या प्रकारची, तर ती सगळीच्या सगळी प्रदूषण आपण कितीही प्रयत्न केला यापूर्वी कधी आपल्याला अनुभव आला असेल थांबली नव्हती. प्रदूषण प्रचंड प्रमाणामध्ये, मग ते हवेचं प्रदूषण असेल, पाण्याचं प्रदूषण असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या धुरांचं सगळ्यांचं प्रदूषण असेल, अगदी औद्योगिक क्षेत्रामुळे होणार असेल, पाण्यातील सगळ्या घाणीमुळे प्रदूषण होणार असेल, किंवा आपण माणसांच्या एकूण असलेल्या वागण्याच्या सगळ्या दिवसभराच्या दिनक्रमामध्ये उत्सर्जन क्रिया, वेगवेगळ्या प्रकारच्या उत्सर्जन क्रिया, त्याची स्वच्छता न पाळण्याचं प्रदूषण असेल, सगळं प्रदूषण आपण या समाजामध्ये घातक ठरत होतं. मात्र गेल्या काही दिवसामध्ये लक्षात असेल आपण बातम्या वाचल्या, कोरोना आला, स्वच्छता सुरू झाली, प्रदूषण थांबलं आणि गंगा स्वच्छ झाली, असं एक आपण गमतीने म्हणूयात. कोरोना आला, हवेचं प्रदूषण कमी झालं. आज अशी परिस्थिती आहे डॉक्टरांच्याकडं वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांनी रोज माणसं गर्दी करत होती. डॉक्टरांच्याकडे कोरोनाच्या समयात त्या छोट्याशा संदर्भामधून जे होणारे बारके छोटे छोटे आजार आहेत हे सोडले तर मोठ्या प्रमाणामध्ये येणारे जे काही संसर्ग आहे तो थांबलाय. म्हणजे कोरोनाने आपल्याला शिकवण दिली आहे, सामाजिक दृष्टीने आपल्याला, मानसिक दृष्टीने आपल्याला शिकवण दिली आहे की तुम्ही जर स्वतःला सांभाळलं तर वेगवेगळे आजार तुमच्यापासून दूर जाऊ शकतात आणि मानसिक दृष्ट्या तुम्ही कोरोना सुद्धा रोखू शकता. अशा पद्धतीचा विचार आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये पाळण्यासाठी कोरोनाने एक शिकवण दिलेली आहे. कोरोना जर मानसिक दृष्टीने विचार केला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात आली असेल, तंत्रज्ञानाचा योग्य पद्धतीने वापर हा कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात सुरू झाला. मी म्हणतोय ते वाक्य जरा थोडंसं वेगळं वाटेल, पण बघा, कोरोनामुळे शाळा थांबल्या, गर्दी करायची ठिकाणं थांबली, परंतु शिक्षणाची व्यवस्था मात्र त्याच्यात थोडासा बदल करून घेऊन ही व्यवस्था पुढं कशी चालू ठेवायची याच्या पद्धतीचं मानसिकता तयार करण्याचं काम कोरोनानेच केलं की हो, नाही का. एक गोष्ट आपण पाहिली असेल, मुलांना घरच्या घरी मोबाईलवरती लेक्चर ऐकायला मिळणं, मुलांना घरच्या घरी अभ्यासासाठी प्रश्नपत्रिका देणं, मुलांच्याकडून प्रश्नपत्रिका सोडवून घेणं आणि शाळेत न जाता सुद्धा ज्ञान त्याला त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणं, हे कोरोनानेच आपल्याला दाखवून दिलं की हे होऊ शकतं. म्हणून तंत्रज्ञानाचा योग्य पद्धतीने वापर करण्याची शिकवण आपल्याला कोरोना संसर्ग झाला त्याच्यानंतर आपण मोठ्या प्रमाणावरती ही सुरू केली. आज आपल्याला लक्षात असेल की मीडियामध्ये कोरोना मीडियाचा अविभाज्य भाग झाला.
रोज इतके रुग्ण, इतके बरे, आणि त्या पद्धतीची या भागामध्ये अशी पद्धतीची परिस्थिती. याच बातम्यांनी आपण मधला सगळा काळ पाहिला असेल. कोरोनामध्ये वृत्तपत्र काही काळ थांबवावी लागली. चांगली चांगली वृत्तपत्र ज्यामध्ये आपल्याला चांगलं ज्ञान मिळू शकत होतं ती वृत्तपत्र थांबली. पण वृत्तपत्र थांबली जरी असली तरी सुद्धा तंत्रज्ञानाचा नवा वापर करून सोशल मीडिया सारख्या ठिकाणी असेल किंवा आज आपण बाकी नेट सारख्या ठिकाणी असेल, गुगलवरनं येणाऱ्या माहितीच्या ठिकाणी असेल, आपण तंत्रज्ञानाचा वापर करायला शिकलो. आणि कोरोनामध्ये आपली मानसिकता सबळ करण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत असताना आपण काही गोष्टी आपल्यामध्ये बदल करून घ्यायला शिकलो. चेंज, बदल हा अविभाज्य भाग आहे समाजाचा. चेंज असतो म्हणूनच कदाचित मध्ये हे सातत्यानं प्रक्रिया घडत असतात. मग आपण म्हणतो, जुनी माणसं म्हणतात आमच्या काळात हे नव्हतं, मधली पिढी म्हणते आमच्या काळात हे नव्हतं, आणि चालू विद्यार्थी असं म्हणतो आमच्या काळात नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे, तंत्रज्ञानाचा वापर तुमच्या काळात नसेल पण आमच्या काळात सुरू झालेला आहे. हे बदल आहेत, हे बदल आहेत. आणि हे सगळे जे बदल आहेत ते स्वीकारण्याची मानसिकता कुणी दिली असेल तर गेल्या वर्षभरामध्ये कोरोनाने दिली, हे आपल्याला विसरून चालणार नाही. कोरोनाच्या अगोदर नव्हती का? येत होतं तंत्रज्ञान, येत होता वापर, परंतु त्याचा वापर दैनंदिन जीवनामध्ये आपण करत असताना आपल्या लक्षात येत होतं की आपण फार मर्यादित प्रमाणात वापर करत होतो आणि मर्यादित प्रमाणात ते चालू होतं. कोरोनामुळे याचा झपाट्यानं आपण स्वीकार केला आणि झपाट्यानं स्वीकार करून आता पुढे जातो आहोत. म्हणून कोरोनाने मानसिकता बदलण्यामध्ये फार मोठं योगदान कोरोनाचं आहे. म्हणून काही दृष्टीने तो घातक, पण काही दृष्टीने समाजामध्ये चेंज, बदल घडवण्यासाठीचा तो फायदेशीर, अशा पद्धतीने कोरोनाकडे पाहिलं पाहिजे. म्हणून कोरोनाने माणसांची मानसिकता बदल करत असताना नव्या तंत्रज्ञानाचा योग्य पद्धतीने चांगला वापर करण्याची कला आपल्याला त्यामधूनच मिळाली असं म्हणायला काही हरकत नाही. शारीरिक दृष्ट्या आज कोरोना इतका प्रमाणामध्ये आलेला आहे. काल परवाची बातमी आहे, ज्या एका रेमडेसिवीर नावाच्या इंजेक्शनची किंमत काही काळापूर्वी 75,000पर्यंत, काही काळामध्ये लाखापर्यंत पोहोचलेली होती. काही वेळेला ते इंजेक्शन मिळालेले नाही म्हणून रुग्ण जात होते. आज त्याची परिस्थिती आहे, मागच्या 2 दिवसापूर्वी सरकारने त्याच्यावर नियंत्रण आणून केवळ 1,500 रुपयामध्ये आपल्याला ते इंजेक्शन उपलब्ध करून दिलंय. ज्याची किंमत लाखापर्यंत गेली होती ते 50,000पर्यंत आणून देण्याचं काम सुद्धा आता गव्हर्नमेंटने केलेलं आहे. याचा अर्थ असा, आपण त्या तंत्रज्ञानामध्ये बदल केलेला आहे. कोरोनाच्या बद्दल लस येणार का मोठी शंका होती पहिल्या काळामध्ये. लसीच्या बाबतीमध्ये सुद्धा खूप मोठ्या पद्धतीने घडामोडी घडल्या. अमक्या कंपनीची, तमक्या कंपनीची, या देशाची, त्या देशाची, कोण बनवतंय, कसं बनवतंय, किती किंमत असेल, सगळ्याच्या सगळ्या चर्चा झाल्या. आज लस आपण पाहिलं असेल तर ग्रामीण भागातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सुद्धा लस उपलब्ध आहे आणि ती सर्व वयोगटासाठी उपलब्ध आहे. म्हणजे कोरोनाच्या साठी लस आलेली आहे. कोरोनासाठी कमीत कमी पैशामध्ये उपलब्ध अशी औषधं आलेली आहेत आणि कोरोनाची काळजी घेतली तर कोरोनाची आपली प्रतिकार शक्ती जर चांगली ठेवली आणि योग्य पद्धतीने आपण जर आपल्याला सगळ्या पद्धतीने एक आपलं चांगलं दिवसभराचा दिनक्रम चांगला ठरवून घेतला तर कोरोना पुन्हा भ्यायचं काही कारण नाही. कोरोनासाठी मनामध्ये चुकीचे विचार करायचं काही गरज नाही आणि कोरोना असं घाबरून जाऊन आपलं दैनंदिन जीवन थांबवण्याची गरज नाही. कोरोना हा पुढच्या काळामध्ये आपल्या शरीराचा, आपल्या जीवनाचा, आपल्या संपूर्ण असलेल्या कामकाजाचा अविभाज्य भाग झालेला असेल. आपण काळजी घ्यावी, होऊ नये म्हणून, पण समजा झाला तर भिवू नये म्हणून, असं निश्चितपणानं आपल्याला ठरवता येईल. कोरोनाने समाजाची मानसिकता बदललेली आहे. कोरोनाने आपल्याला असं लक्षात आलं असेल, एक गमतीचा भाग म्हणून सांगतो, लाखोच्या रुपयांनी लग्नांमध्ये खर्च करणारी अशी आपण माणसं पाहिली. लाखोच्या संख्येने खर्च. एक आपण असं लक्षात आलं असेल, एक लग्न 12 लाख रुपये, 15 लाख रुपये, 50 लाख रुपये असे खर्च. त्याच ठिकाणी आज असं आपण पाहिलं असेल, कोरोना 20 माणसात, कोरोनामुळे लग्न 20 माणसात, कोरोनामुळे लग्नाचा खर्च 2,000, 5,000, 10,000. कोरोनामुळं एक चांगल्या पद्धतीचे असं सगळं एक नियोजन करून केलेलं लग्न, अशी वेगवेगळ्या पद्धतीचं आपल्याला तेही पाहायला मिळालं असेल. म्हणून आपण असं करूयात, पुढच्या काळामध्ये कोरोना 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 हा आपल्या जीवनातला सर्दी पडशासारखा भाग असं आपण त्याच्याकडे हसत खेळत पाहिलं तर कोरोनाची भीती पुढच्या काळात बाळगण्याची गरज नाही.
कोरोनाने शारीरिक दृष्ट्या अपंगत्व आणलेलं नाही. शारीरिक दृष्ट्या तो कायमचा आता त्याच्यामध्ये काही झालं असं समजायचं काही कारण नाही. कोरोना आला, कोरोना चाललाय, कोरोना जाईल. मात्र कोरोना जरी गेला तरी पुढच्या काळामध्ये एवढं मात्र लक्षात ठेवा मित्रांनो, कोरोना गेला, वेगळं दुसरं संक्रमण येईल. कोरोना गेला, सारी सारखं एखादं संक्रमण येण्याची शक्यता आहे. सारी सारखा आजार होतो. कोरोना निगेटिव्ह, कोरोनाची टेस्ट सगळे निगेटिव्ह, मात्र त्या माणसाला त्रास होतोय. आता कोरोना 70 प्रकारचा कोरोना, अशा पद्धतीने आपल्याला वृत्तपत्रामध्ये वाचलं असेल. 70 प्रकारचा कोरोना. वर तर लक्षण दिसत नाही, आतमध्ये मात्र त्याला कोरोना झालेला आहे. डॉक्टरांच्याकडे तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, तज्ज्ञांच्या तपासणीनुसार आपण जर योग्य पद्धतीने कोरोना हाताळला गेला तर कोरोना बरा होतोय. 99% आज बरा होतोय. कोरोनाबद्दलची भीती बाळगायचं कारण नाही. कोरोनाने शारीरिक दृष्ट्या कोणतंही अपंगत्व येत नाही. मात्र एक गोष्ट नक्की आहे, कोरोना आला तर त्याचा त्रास होतोय. 2-3 महिने अशक्तपणा राहतोय आणि मग त्याच्यानंतर आपल्याला काही प्रमाणामध्ये कोरोनाची औषधं काही काळासाठी घ्यावी लागत आहेत. कोरोनाने या पद्धतीने जरी आपल्या घरामध्ये आला, पूर्वी तर आपण पाहत होतो एखाद्या ठिकाणी कोरोनाचा रुग्ण आढळला तर तो संपूर्ण गावच्या गाव, अख्खं गाव आपण क्वारंटाईन राहिल्यासारखं 14 दिवस एकदम बाजूला ठेवत होतो. एखादा 2 रुग्ण आढळले तर आपण पाहिलं मागच्या काळामध्ये लॉकडाऊन अख्ख्या गावामध्ये, लॉकडाऊन त्या परिसरामध्ये, लॉकडाऊन संपूर्ण त्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, अशा पद्धतीचा आपण मागचा काळ पाहिला. आज अशी परिस्थिती आहे, कोरोनाचा रुग्ण ज्या घरामध्ये आढळला जातोय त्याच घरापुरतं आता लॉकडाऊन केलं जात आहे आणि तेवढ्यापुरतंच तेवढं ते सांभाळलं जात आहे. म्हणजे त्याची भीती इतकी आता कमी कमी होत चाललेली आहे. कोरोना जर थांबलेलं जे काही सगळी यंत्रणा होती ती पुढच्या काळामध्ये कोरोना जरी आला तरी यंत्रणा चालू राहतील. फक्त काळजी मात्र घ्यावी लागणार आहे. काळजी घेतल्यानंतरच आपल्याला त्यातून मुक्ती मिळणार आहे, एवढं लक्षात ठेवलं पाहिजे. काळजी नाही घेतली, कोरोना थांबणार नाहीये, कोरोना तुम्हाला घेतल्याशिवाय राहणार नाहीये, एवढं लक्षात ठेवलं पाहिजे. आपण सामाजिक परिस्थितीचं भान ठेवलं पाहिजे. सामाजिक परिस्थितीचं भान ठेवत असताना एक गोष्ट, आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होऊ नये याची काळजी पुढच्या काळात घेणं गरजेचं आहे. आपल्यामुळे घरातल्यांना त्रास होऊ नये, आपल्यामुळे समाजाला त्रास होऊ नये, आपल्यामुळे परिसरात त्रास होऊ नये याची काळजी पुढच्या काळात घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ती काळजी जर घेतली तर सामाजिक परिस्थितीमध्ये सुद्धा, सामाजिक मानसिकतेमध्ये सुद्धा कोरोनाच्या रुग्णांनी भीती बाळगायचं कारण राहील. एक गोष्ट आपलं पाहिलं असेल आपण, मागच्या काही काळापूर्वी 4 महिने, 5 महिने, 6 महिन्यापूर्वी एखादा कोरोनाचा रुग्ण झाला तर तो एड्स झाल्यासारखा, कॅन्सर झाल्यासारखा त्या रुग्णापासून माणसं पळ काढत होती आणि त्या माणसाला जगणं सुद्धा मुश्किल, मानसिक दबाव यायचा त्या माणसावरती. कोरोना झाला म्हणजे मोठं काहीतरी झालं अशा पद्धतीचा माणसांवरती दबाव यायचा आणि त्या माणसाला आतून कोरोनाच्या आजारापेक्षा मानसिक दृष्टीने खचण्याची प्रक्रिया जास्त घडायची आणि त्यामुळे तो माणूस जायचा. अशा पद्धतीची काही उदाहरणं आपण मागच्या काळात पाहिली असेल. मात्र एक गोष्ट लक्षात घ्या, कोरोना संसर्गजन्य जरूर आहे, परंतु कोरोना अशा पद्धतीचा गंभीर नाही आहे की कोरोनाने वाढीत टाकावं, त्याला कोरोनाने एकदम समाजातनं बहिष्कृत करावं, कोरोनाने त्याला एकदम बाजूला ठेवावं, अशी आता पुढच्या काळात परिस्थिती नाहीये. बरा होणारा आजार आहे, निश्चितपणानं त्याच्यामधून मुक्ती मिळणार आहे. कोरोना आजार आला तरी उपचार चांगले होणार आहे याच्याबद्दलची खात्री आपल्याला बाळगली पाहिजे. ती खात्री जर बाळगली तर मानसिक दृष्ट्या खचून जाण्याचं कारण नाही. व्यक्तिगत पातळीवर, कुटुंबाच्या पातळीवर, समाजाच्या पातळीवर आणि संपूर्ण एक परिसराच्या पातळीवरती आपण आता मानसिक दृष्टीने खचून जाण्याची आवश्यकता नाही, एवढं मी तुम्हाला निश्चितपणानं सांगतो. मानसिक दृष्ट्या कोरोना हा एक असा पद्धतीचा आहे की काही आपल्याला शिकवून जातोय, म्हणून त्याच्याकडे पहा, आनंद घ्यायला शिका. आनंद, सकारात्मक दृष्टिकोन, नकारात्मक दृष्टिकोन काढून टाकणं, एवढं जरी मनात आपण ठरवलं तरी कोरोनाच्या बद्दलचं आपल्याला निश्चितपणानं भीती मनातनं गेल्याशिवाय राहणार नाही. एक गोष्ट आहे, आपण पाहिलं की कोरोनाने आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर माणसं चांगली वाचल्याचं दृष्टिकोन आपल्या भारतीय लोकांच्या
हॅलो डॉक्टर साहेब. हॅलो हॅलो डॉक्टर साहेब, आवाज येत नाही. हॅलो हॅलो, काय करायचं, कटच करावं लागेल. हा डॉक्टर साहेब. हॅलो. हॅलो. हा हा डॉक्टर साहेब बोला. हा बोला. अनम्यूट करा. हॅलो. आले. हॅलो डॉक्टर साहेब. हा हा येतोय हा आवाज. येते आता येते काय येते, होते बोला बोला बोला. नेटचं कनेक्शन डिस्टर्बन्स आहे. हॅलो हॅलो. हा बोला. येतोय आवाज. येते येते, बोला बोला बोला. हॅलो. हा डॉक्टर हॅलो. साहेब, येतोय आवाज, बोलत राहा. येतोय आवाज. हो 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 हो. हा बोला, येतोय आवाज. काय झालं? हा आवाज येतोय. हो येतोय येतोय. हॅलो. हा बोला, येतोय आवाज. हॅलो. हा येतोय आवाज आम्हाला. डॉक्टरांना रेंज नाहीये, रेंज मध्ये नाहीत सर. हो हो. फोन करे का समोर. हा सांगा सर. काही टेक्निकल प्रॉब्लेम
डॉक्टर साहेब जॉईन होत नाहीयेत, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट चालू आहे. 1-2 मिनिटांमध्ये डॉक्टर विकास शहा आजचे मार्गदर्शक जॉईन होतील आणि त्याच्यानंतर आपला अध्यक्षीय भाषण जे आहे श्री संपत तात्या बनगर त्यांचं अध्यक्षीय भाषण होऊन या आजच्या व्याख्यानमालेचा समारोप होईल. थोडीशी टेक्निकल अडचण 2 मिनिट उशीर होतोय. वर्गाने नोंद घ्यावी. संपर्क चालू आहे. करणं गरजेनं लेट व्हायला लागले बरेच लोक. डॉक्टरांना जॉईन व्हायला रेंज प्रॉब्लेम होतोय. तर आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांचं अध्यक्षीय मनोगत आपण घेऊया असं मला वाटतं. हा 2 मिनिट आपण संपर्क करायचा प्रयत्न करायचो. सॉरी सर, मला वाटतं की समोर स्क्रीन चालू आहे. आजच्या कार्यक्रमाचे वक्ते डॉक्टर विकास शहा यांनी कोरोना काळातील शारीरिक आणि मानसिक आरोग्य याविषयी अत्यंत उत्कृष्ट अशा पद्धतीची माहितीपर व्याख्यान आपल्या ठिकाणी दिले आहे. या व्याख्यानाच्या माध्यमातून आणि अनेक विषयांवरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये शारीरिक काळजी आपण घेतली पाहिजे, मानसिक सक्षमीकरणासाठी गरजेचं आहे या विषयावर त्यांनी भाष्य केलंच. परंतु त्याच्याच बरोबर सामाजिक परिणाम कोणत्या स्वरूपात त्याच्यामध्ये प्रथमतः काही पॉझिटिव्ह गोष्टी त्याच्यामुळे घडलेल्या पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा त्यांनी असं मांडला की विवाह कार्यालयात आपण बऱ्याच वेळा अनावश्यक पद्धतीने खूप मोठ्या प्रमाणात खर्च करत होतो. परंतु या काळात विवाहाचा खर्च कमी झाला. त्याच्यामुळं जे काही आर्थिक ताण त्या कुटुंबावरती येत होतं ती एक सामाजिक परिणामांच्या अतिशय सुंदर पद्धतीने मांडला. दुसरा मुद्दा की तांत्रिक गोष्टींच्याकडे आपण दुर्लक्ष करत होतो, परंतु या काळामध्ये आपण सगळे तंत्रस्नेही झालेलो आहोत. हा सुद्धा व्याख्यानाचा उपक्रम आपण ऑनलाईन घेतलेला आहे. म्हणजे हे त्याच एक अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारचं उदाहरण आहे. असे काही अनेक पैलू सामाजिक मांडण्याचा प्रयत्न डॉक्टर साहेबांनी केला. मी कला महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या वतीनं आणि संस्थेच्या वतीनं डॉक्टर शहा यांचं आभार व्यक्त करतो. आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत महाविद्यालय विकास समितीचे सदस्य माननीय यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या अध्यक्ष मनोगताला सुरुवात करावी आणि आपल्या व्याख्यानाचा आढावा त्यांनी. नमस्कार. कला महाविद्यालय दिगवण यांच्या वतीने कर्मयोगी सुंदररावजी पाटील भाऊ यांच्या जयंतीनिमित्त कर्मयोगी व्याख्यानमालेचे आयोजन केले होते. हे आयोजन ऑनलाईन केले होते आणि हे अतिशय चांगल्या पद्धतीने ऑनलाईन आणि व्याख्यानमालेचे आयोजन केल्यामुळे चांगल्या पद्धतीने ऑनलाईन ह्या लोकांना लाभ घेता आला. घरी बसून देखील लाभ घेता आला. करोनाच्या लोकांना लाभ घेता आला. घरी बसून देखील लाभ घेता आला करोनाच्या काळात. त्याच्या सुरुवात व्याख्यानमालाची पहिल्या पुष्पाने झाली.
सुरुवात व्याख्यानमालेची पहिल्या पुष्पाने झाली. प्रमुख वक्ते होते अशोक भाऊ शिंदे यांनी शंकररावजी यांनी यांच्याविषयी अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं. पैलूवर प्रकाश टाकला आणि आम्हाला न असलेले भाऊ त्यांनी आम्हाला जाणून दिले. तर त्यांचे व्याख्यान खूप छान झालं आणि मुलांनी आणि परिसरातील लोकांनी लाभ घेतला. तसेच दुसरे पुष्प ज्येष्ठ पत्रकार तानाजी काळे यांनी घेतलं. तर त्यांचा विषय होता पुनर्वसनातील कर्मयोगी शंकरराव पाटील यांचे योगदान. तर खरोखरच पूर्वीच्या काळात पुनर्वसनासाठी खूप काम करावं लागत होतं. आपल्याकडे नुकतीच उजनीचं धरण बांधण्याचं काम चालू होतं. त्याच वेळी पुनर्वसनाचा प्रश्न फार मोठा होता आणि त्या पुनर्वसनाच्या करत असताना भिगवण असेल, पळसदेव असेल, बिजवडे असेल, ही नदी किनाऱ्याची जी गावं आहेत, पडस्थळ असेल, त्यांचं पुनर्वसन कसं करायचं, त्याचं नियोजन कसं करायचं, गावं कशी बसवायची, लोकांचे संसार इकडचे तिकडे घ्यायचे, खूप अडचणीचं काम होतं. आणि त्या कामामध्ये त्या वेळेमध्ये भाऊंनी एकदम मोलाचं मार्गदर्शन करून त्याचे एक नियोजित आराखडा तयार केला आणि त्या आराखड्याच्या माध्यमातून भाऊंनी हे गावाचं वसवण्याचं काम केलं आणि त्याचं आज बघतोय आपण की त्यामुळे या गावाला मुख्य बाजारपेठ लाभले आहेत. भिगवण असेल, पळसदेव असेल, या गावांनी मुख्य बाजारपेठ म्हणून आता आहेत. त्याचं भाऊंचं त्याच्या पाठीमागचं कष्ट आहे आणि श्रेय आहे. तसेच आज डॉक्टर विकास शहा यांनी कोरोनाविषयी एकदम मोलाचं मार्गदर्शन केलं. कोरोनाविषयी जी लोकांबद्दल भीती होती त्याबद्दलही त्यांनी सांगितलं. कोरोना झाल्यावरती काय परिस्थिती होती तेही सांगितलं आणि कोरोना झाल्यानंतर लोकांची मानसिकता काय होती याबद्दलही त्यांनी खूप काय सांगितलं. तसं कोरोना मलाही होऊन गेला, आमच्या पैकी बऱ्याच जणांना होऊन गेलं आहे. पण कोरोना काळात कशी काळजी घ्यायची, काय घ्यायला पाहिजे हे त्यांनी सांगितलं. आणि कोरोना मध्ये ज्यांना ज्यांना आजार झाला ती काही लोक भीतीनेच खचलेले होते. ते अशा भीतीने न खचून जाता त्याला मानसिक दृष्ट्या कसे सामोरं जायचं ह्याच्याबद्दल त्यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. पुढील काळात कोरोना हा आजार एकदम असा महामारी सारखा न होता एकदम सामान्य असा आजार होणार आहे. आणि सर्दी खोकलं पडसं कसं येतो तसाच आजार हा येणार, होऊन आणि निघून जाणार. आपण फक्त स्वच्छतेकडे महत्व दिलं पाहिजे असं डॉक्टरांच्या म्हणण्यातून आलं आणि ते खरोखरच आहे. आता आपण तेच बघतोय की त्यांनी स्वच्छतेचं महत्व दिल्यामुळे बाकीचे जे आजार होते ते बरेचसे लोकांचे आजार कमी झालेत आणि दवाखान्यात म्हणजे जवळजवळ पेशंट कमी झालेले आहेत. आता फक्त थंडी तापाचे किंवा कोरोनाचेच पेशंट दवाखान्यामध्ये येत आहेत. अशा प्रकारचं डॉक्टरांनी चांगलं मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद. तसंच मी महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य, प्राध्यापक या सर्वांनी हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी एकदम मोलाची आणि चोख कामगिरी बजावली, त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद. आणि अशा प्रकारची व्याख्यानमाला जी सुरू करून लोकांना जी ज्ञान द्यायचं काम केलं त्याबद्दल कला महाविद्यालय यांचं मी खूप खूप आभार मानतो. आणि ही व्याख्यानमाला पुढील काळात अशीच चालू ठेवावी अशी विनंती करतो. धन्यवाद. चौरे सर, एक फक्त चौरे सर, हा बोला. एक मिनिट फक्त घेतो. मला समारोप करताना तुमच्या सगळ्यांचे आभार मानायचे. तुम्ही अतिशय चांगल्या मनपूर्वक तुमचे प्रामुख्यानं व्यक्तिशः तुमचे, त्याच्याबरोबर प्राचार्य, संपूर्ण जी तुमची टीम आहे प्राध्यापकांची, आणि विशेषतः संपतराव इतके छान बोललेत आता. म्हणजे मला कौतुक वाटतं त्यांचं की संपतराव खरं तर महाविद्यालयाच्या सदस्य म्हणून काम करत असताना ते स्वतः प्राध्यापक संपतराव म्हणावं इतका आनंद वाटला मला. संपतराव तुमचे मनपूर्वक धन्यवाद. तुम्हाला खूप छान पद्धतीने मांडता येतं आणि तुम्ही चांगलं बोललात, तुम्ही छान बोललात. इथून पुढच्या काळामध्ये तुमचंच एखादं व्याख्यान ठेवावं काय अशा पद्धतीची विनंती करतो आणि तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. विशेषतः भाऊंना विनयांजली, आदरांजली अर्पण करतो माझ्या वतीनं की भाऊंच्या जयंतीच्या निमित्तानं आपण ठेवत असताना त्या व्यक्तिमत्वाची जी गंभीरपणानं समाजाने दखल घेणं आवश्यक आहे ती घेतली. आपल्या माध्यमातून आपण घेतलेली आहे. बाकीच्या माध्यमातून त्यांचा संस्कार जोपासण्याचं काम करूयात आपण. त्यांचा संस्कार अतिशय अनमोल आहे. आयुष्यभरामध्ये कोणत्याही भ्रष्टाचाराला कधीही त्यांनी थारा दिला नाही. स्वतः अतिशय स्वच्छ राहिले, समाजाला स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला.
कदाचित तो त्या प्रकारचा कोरोना, भ्रष्टाचाराचा कोरोना लागू नये याच्यासाठी भाऊंनी फार मोठी काम केलेलं आहे. म्हणून खरे कोरोनाचे डॉक्टर खरं तर भाऊच आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. मी त्यांना माझ्या वतीने विनयांजली अर्पण करतो. सर, प्राचार्य सर, तुम्हाला मी मनपूर्वक धन्यवाद देतो. तुम्ही छान मगाशी बोललात, खूप छान बोललात. तुम्हाला म्हणजे खऱ्या अर्थानं एक समाजाची नाडी समजलेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही. विद्यार्थ्यांना उत्तम प्रकारचे संस्कार देणारे प्राचार्य ज्या कॉलेजला लाभतात त्या कॉलेजला उत्कर्ष निश्चित असतो. आपल्या कॉलेजचा उत्कर्ष आहे. म्हणून मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि मला आपण संधी दिल्याबद्दल मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. लिंक तुटत गेली सातत्यानं इंटरनेटची, पण तुमच्या आणि माझी लिंक कायम राहू द्यावी अशा पद्धतीची विनंती करतो सर. म्हणजे नेटची लिंक तुटत असेल पण त्या आत्ताच्या तुमच्या माझ्या ज्या हृदयाची लिंक आहे ती संपतरावांच्या माध्यमातून परत सातत्यानं चालू ठेवावी. म्हणजे ती संपतराव म्हणजे न संपणारी गोष्ट तशी चालू ठेवावी. प्रशांतजींना मनपूर्वक धन्यवाद. सर, आपण एक चांगलं काम केलंय. अशाच पद्धतीची त्या पुढच्या काळामध्ये कामाची अपेक्षा आपल्याकडून ठेवतो. आणि मी प्रत्यक्ष येऊन आपल्याला एकदा भेटतो याच्याबद्दल मला एकदा आनंद वाटेल. हा सर, धन्यवाद सर. धन्यवाद सर. बोला सर. या वर्षी महत्वाचा जो विषय होता की व्याख्यानमालेचं भिगवण महाविद्यालयाच्या वतीने हे पहिलं वर्ष होतं. आणि भाऊंना ज्यांनी पाहिलं, भाऊंचा ज्यांनी सहवास अनुभवला, ज्या अशा पद्धतीचे सर्व वक्ते आणि अध्यक्ष आम्ही या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून त्या ठिकाणी निवड केली होती. आणि खऱ्या अर्थानं म्हणजे भाऊंचा जो काही काळ आहे तो पुन्हा एकदा आमच्या सगळ्यांच्या समोर उभं करण्याचं काम या सर्व वक्ते आणि अध्यक्षांनी या ठिकाणी केलं. आजच्या या समारोपीय पुष्पाचं आभार प्रदर्शन आमच्या महाविद्यालयातील प्राध्यापक निलेश जाधव यांनी करावं अशी विनंती करतो. धन्यवाद चौरे सर. आज या शंकररावजी पाटील, बाजीराव पाटील यांच्या कर्मयोगी व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प डॉक्टर विकास शहा, पत्रकार, दैनिक सकाळ यांनी गुंफलेलं आहे. या ऑनलाईन व्याख्यानमालेसाठी त्यांनी कोरोना, शारीरिक आणि मानसिक आरोग्य या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले. आणि त्यांनी या रोगाविषयी जे मत व्यक्त केले, त्यांनी आपले विचार व्यक्त केले, त्याबद्दल मी त्यांचा हार्दिक असा आभार आहे. त्यांना धन्यवाद देतो. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले विद्यार्थी विकास समितीचे सदस्य संपत तात्या बंडगर यांनी मोलाची उपस्थिती लावली. तसेच विद्यार्थी विकास समितीचे सर्व सभासद या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. त्यासाठी मी महाविद्यालयातर्फे त्यांचे आभार आहे. संस्थेचे अध्यक्ष श्री हर्षवर्धन पाटील साहेब, सर्व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनामुळे असे नाविन्यपूर्ण उपक्रम आम्ही घेऊ शकलो. त्याबद्दल संस्थेचे सर्व पदाधिकारी यांचे पूर्णतः आम्ही आभार व्यक्त करतो. आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर वाळुंज सर नेहमी वेगवेगळ्या कार्यक्रमांना साथ घालत असतात. याच्या अगोदर बहिशाला विभाग, आजीवन अध्ययन विभाग यांच्या मार्फत महाविद्यालयामध्ये वेगवेगळे व्याख्यानमाला आयोजित केले जाते. त्याचाच पुढचा टप्पा म्हणजे कर्मयोगी व्याख्यानमाला आयोजित केलेला आहे. दरवर्षी असे वेगवेगळे उपक्रम नाविन्यपूर्ण प्राचार्य आमचे घेत असतात. त्यांनी या कार्यक्रमासाठी मोलाचे मार्गदर्शन आणि मोलाचे सहकार्य केले, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी तसेच ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष यासाठी मदत केली त्यांचे मी आभार व्यक्त करतो. हा जो कार्यक्रम तुम्ही जो पाहिला, जो तुम्ही जॉईन झाला, त्याचे टेक्निकल म्हणून जे काम पाहिलेले आहे आमचे मित्र पोपट नगरे यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला अशी मी जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर साहेब. धन्यवाद. 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 थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू सर. ठीक आहे. आता हे झालं.